मित्र हो, माणूस म्हणून कार्य करतेवेळी माणसाने माणसासारखं वागावं अशी जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा अनेक वेळेला समस्या ह्या येत असतात. सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये, प्रशासकीय कार्यामध्ये. ह्या समस्यांना उत्तर हे कोणी द्यायचं? तेथे अधिकारी असतातच, राजकीय मंडळी असतातच, त्याबरोबर आम्ही सजग नागरिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावणं आवश्यक आहे. आणि यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ असणं आवश्यक आहे. आता मानसिक बळ, इच्छाशक्ती जर वाढवायची असेल तर नेमकं काय करावं हा माझ्यासमोर प्रश्न होता. मग ठरवलं, जे सैनिक सरहद्दीवरती, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान सरहद्द, तिथं आपल्या जीवाची पर्वा न करता जिकरीनं लढतात, जिद्दीनं लढतात, त्या जिद्दीला, त्या मेहनतीला सलाम ठोकून येण्यासाठी मी ठरवलेलं आहे भारत पाकिस्तान बॉर्डर जी गुजरातमध्ये येते, नाडाबेट येथे सायकलनं प्रवास करायचा आहे. हा प्रवास जवळजवळ 1150 ते 1200 किलोमीटर होणार आहे. यातून सामाजिक कार्यांची उकल, माझ्या मनाची जिद्द आणि भावी आयुष्यामध्ये जी उभारी मला घ्यायची आहे यासाठी बळ मिळवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. अर्थात मी एकटा काही करू शकत नाही, तुम्हा सर्वांची साथ आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कुडाळवासीय, विशेष करून रोटरी क्लब ऑफ कुडाळ आज माझ्याबरोबर आहे आणि त्याने आश्वासन दिलेलं आहे पुढच्या प्रवासामध्येही रोटरी क्लब ऑफ कुडाळ मला साथ देणार आहे. अर्थात ॲडव्होकेट राजीव बिले यांच्या लीडरशिपखाली इथं सर्वजण आम्ही जमलेलो आहोत आणि मला ते इथून कुडाळहून रवाना करत आहेत. तर उपस्थित जे काही कुडाळवासी आहेत, रोटरी क्लब मेंबर आहेत, आमचे सायकल क्लब मेंबर आहेत, सायकल क्लब मेंबरमध्ये जेव्हा जेव्हा सायकलिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात तेव्हा माझा मित्र गजा कांदळगावकर आणि नुसतं भारतातच नाही, आता जगामध्ये आपलं नाव उमटू इच्छितो असा रुपेश तेली सायकलिस्ट आमच्याबरोबर आहे. बच्चे कंपनीही आहेत. हे सर्वजण मला उमेद देण्यासाठी आहे. जेव्हा मी म्हणालो चाललो, एकटा चाललो, बाळराणे म्हणाले, नको सर, एकटे जाऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर. कोणीतरी सुरुवात करावी लागते आणि सुरुवात केल्यानंतर साथ देणारे भेटतात. बाळराणेंसारखे शूरवीर. म्हटलंय ना, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. आणि मित्र हो, मी सुरुवात करतोय आणि आशा धरतोय की तुमची साथ आताच नाही, पुढच्या वाटचालीसाठीही भेटणार आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन मी कुडाळवरून इथं रवाना होतो. बाळराणे आहेत, माझा मित्र, माझा विद्यार्थी प्रफुल्ल जाधवही आहे. सर्वांनी माझी खूप काळजी अजूनपर्यंत घेतलेली आहे आणि पुढे घेण्याचे आश्वासनही दिलेलं आहे. नेहमी तुमच्या संपर्कात राहीन, अपडेट हे येत राहतील. बाळराणे तुम्हाला त्यांच्या यूट्यूब चॅनलमार्फत कळवत राहतील. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथं आभार मानतो आणि तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊनच मी इथून निघतो. धन्यवाद.